आणि चाकणमधला वाहन उद्योग संकटात आला. त्याच्यावरती नरेंद्र मोदी आणि त्यांचे फक्त काहीच बोलत नाही. कुठे गॅस आणणार का? इंधन आणणार कुठून? अनेक विद्यार्थी शहरामध्ये शिकायला येतात, सकाळी कॉलेजमध्ये नाश्त्याला जातात. मी तेच म्हणतोय. आता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो आहोत की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहे, संशोधक आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला की नाल्यातून गॅस निर्मिती करणार. नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता आहे. हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे. आणि आम्ही असा विचार करतो आमच्या पक्षात की नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिला प्रकल्पाचं गट ही मिठी नदीच्या जो गाळ आहे सगळा, मिठी नदी मुंबईत आहे, अत्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता आहे, गटार आहे, नाला आहे. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये अशा अनेक उद्योग निर्माण होतील आणि आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. आणि आम्ही त्यासाठी काय, त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत, त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यमुना नदीमध्ये नाला झालेला आहे, तिथे तो प्रकल्प एखादा उभारता आहे. मोदींचं जे स्वप्न आहे, या निमित्तानं जे मोदींचं स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करू आपण, ते आखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल या महाराष्ट्राच्या देशात, तर आम्ही त्या संदर्भात पुढचं पाऊल टाकायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जर काय कोणाला अनुदान वगैरे लागलं लहान उद्योगांना हे करण्यासाठी, त्यासाठी ताबडतोब ते मंजूर करावं. आम्ही त्यांना उद्घाटनाला बोलवू. आणि मोठा प्रकल्प असेल मिठी नदीवरचा तर प्रधानमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करू. हे आमची भूमिका आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण, औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतोय, टाईल्स उद्योगाला बसतोय, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे. मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं हे वाया जाऊ नये आमची भूमिका आहे. ज्या चुली बंद केल्या होत्या, चुली बंद करून गॅस सुरू केले होते, पण आता ते गॅस बंद करून अनेक व्यावसायिकांनी चुली पेटवलेल्या आहेत परत एकदा. नाही, हे मोदींचे जे स्वप्न आहे भारताला 100 वर्ष मागे नेण्याचं, ते आता पूर्ण होत आहे. मोदींनी किंवा त्यांच्या सरकारनं ज्या प्रकारचं राज्य इथे चालवलं आहे त्याच्यामुळे इथे गाड्या जाऊन बैलगाड्या येणार आहेत, बरं का? हे मोदींचं स्वप्न आहे पहिल्यापासून. हमारा संस्कार, हमारी संस्कृती, त्यांचेही संस्कृती संस्कार हाच आहे की विज्ञान नष्ट करायचे. आणि हे असं अगाध ज्ञान ते पाजळत आहेत नाल्यातून गॅस. पण आम्ही तयार आहोत. देशावर संकट आहे, आम्ही नाल्यातून गॅस निर्मिती करायला तयार आहोत. उद्घाटनाला नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी यावं. आम्ही